हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने. जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. ही लोकशाहीचे संकेत आहेत. चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आहेत आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे. इलेक्शन कमीशन ने आपकी पार्टी ने जो आरोप लगाया है उसको नकारा है. राहुल गांधी के इलेक्शन कमीशन यानी कौन?